नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे जमलेलो आहेत. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीने रेडिओग्राफर्स बरोबर ही आजची मीटिंग आयोजित केलेली आहे. या मीटिंग मध्ये महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे सर्व पदाधिकारी व रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. मी सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर्सचे चेअरमॅन श्री त्रिलोकीनाथ मिश्रा यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं स्वागत करावं आणि मीटिंग सुरुवात करावं. धन्यवाद. धन्यवाद भगत साहेब. I, Trilokinath Mishra, in the capacity of Chairman Society of Indian Radiographers, at the outset thank Dr. Ajit Bhopchade Sahib, the President BJP Medical Cell Maharashtra, and Dr. Swapnil Mantri, the State Coordinator BJP Doctor Cell Maharashtra. मित्रांनो, रेडिओग्राफर असल्यामुळे जिथे कुठे डॉक्टरांचा एक मोठा समूह दिसतो त्या ठिकाणी त्या समूहामधून आम्ही रेडिओलॉजिस्ट हे ओळखायचे प्रयत्न करतो. आणि आजच्या या मीटिंग मध्ये रेडिओलॉजिस्ट म्हणून बीजेपी डॉक्टर सेल मुंबईच्या अध्यक्षा डॉक्टर स्मिता काळे, तसेच मराठवाडा रिजनचे 2 कन्व्हिनर डॉक्टर संदीप कावठळे आणि डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी हे 3 रेडिओलॉजिस्ट आपल्या बरोबर इथे या मीटिंगला हजर आहेत. तर मी या सगळ्यांचा सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर्स तसेच रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या दोन्ही संस्थेतर्फे मी त्यांचा आभार व्यक्त करतो की रेडिओग्राफर्सनी दिलेल्या आव्हान स्वीकार करून ही मंडळी आज इथे या मीटिंगला हजर राहिली. गोपछडे साहेब, आजच्या या मीटिंगचे 5 एजेंडा पॉइंट्स आहेत. त्याचा पहिला जो एजेंडा आहे म्हणजेच क्वालिफिकेशन्स ऑफ रेडिओग्राफर्स, याबद्दल मी भूमिका मांडणार आहे आमच्या रेडिओग्राफर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेतर्फे. गोपछडे साहेब, मला आज इथे तुमच्या निदर्शनास हे आणून द्यायचं आहे की फक्त महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या हिंदुस्थानमध्ये रेडिओग्राफर्सची संख्या अनगिनत असून सुद्धा आजच्या या तारखेत त्यांचा क्वालिफिकेशन, त्यांचे ड्युटी आवर्स, त्यांचे सॅलरी ह्याच्यावरती काहीही कुठेही कंट्रोल नाही आहे. आज बऱ्याचशा संस्था रेडिओग्राफर्सचं क्वालिफिकेशन देतात. त्याच्यात आपण बघायला गेलो तर MUHS, MSBTE तसेच काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, त्या डिप्लोमा चालवतात, डिग्री चालवतात, त्यांचा कारभार व्यवस्थित चालतो. पण तुमच्या निदर्शनास मला आणून द्यायचं असे 2 पॉइंट आहेत. एक तर वोकेशनल बोर्ड. वोकेशनल बोर्ड चे आज महाराष्ट्रात कमीत कमी 25 कॉलेजेस आहेत. 25 कॉलेजेस मध्ये वोकेशनल बोर्डच्या क्वालिफिकेशन्स दिले जातात. पण वोकेशनल बोर्ड जे आहेत त्याच्यासाठी एंट्री लेवल हे 10th स्टँडर्ड आहे. तसेच व्ही वोकेशनल जे आहेत त्याच्यात नॉन सायन्स क्वालिफिकेशनची माणसं पण घेतली जातात या क्वालिफिकेशन साठी, रेडिओग्राफर्स क्वालिफिकेशन साठी. पण जर आपण AERB अटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्डची मार्गदर्शिका बघितली तर त्याच्यात 12th सायन्स हे मस्ट आहे. तर मला असं म्हणायचं आहे की जे वोकेशनल बोर्ड आणि बी वोकेशनल आहेत त्यांच्यावरती आपण कुठून तरी एक बंदी आणू किंवा त्यांना त्यांचं एंट्री लेवल आपण सुधारवायचा प्रयत्न करू. तसेच जे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालतात, मी याच्यासाठी दुमत नाही की एक्सरे घेणं हे स्किल आहे, पण जे स्किल डेव्हलपमेंटचे जे कोर्सेस चालतात त्याच्यात पण आपण एंट्री क्वालिफिकेशन किंवा किती महिन्याचा किती वर्षाचा असावा ह्यावरती काही कुठेही बंदी नाही आहे, कोणीही बघत नाही आहे. आणि स्किल डेव्हलपमेंटचा हा कोर्स चालू आहे. आज 6 महिन्याचा कोर्स करून
स्किल डेव्हलपमेंटचा सर्टिफिकेट घेऊन एक रेडिओग्राफर जर मार्केटमध्ये गेला तर MUHS, MSBT आणि तसेच डीम्ड युनिव्हर्सिटीचे जे डिग्री होल्डर्स आहेत त्यांच्या समोर त्या रेडिओग्राफरला बाकीचे जे रेडिओलॉजिस्ट असतात किंवा जे इन्स्टिट्यूट्स असतात ते नोकरी देताना त्यांना प्राधान्य देतात आणि म्हणूनच स्किल डेव्हलपमेंट करून गेलेला जो एक मुलगा असतो त्याला तिथे प्राधान्य मिळत नाही. तर याच्यावरती पण तुम्ही कुठेतरी लक्ष घालावा अशी माझी तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. आपण महाराष्ट्रात आणि तसेच अख्ख्या हिंदुस्थानात आपण स्ट्रीमलाईन करायचं आमच्या संस्थेतर्फे आम्ही तुम्हाला निवेदन देतोय. रेडिएशन फील्ड घातक आहे. कुठेतरी मी वाचलंय ERBच्या पुस्तकात की इव्हन अ सिंगल डोज ऑफ चेस्ट एक्सरे कॅन ब्रिंग हेरिडिटरी चेंजेस. पण आज एवढं घातक असताना जिथे आम्ही ह्युमन बिंग वरती काम करत असतो, आमच्या समोर टेबलावरती असणारा जो पेशंट असतो तो ह्युमन बिंग असतो आणि त्याचबरोबर आम्ही रेडिएशन फील्ड मध्ये काम करत असतो, तर रेडिएशन फील्डची जबाबदारी रेडिओग्राफर वरती एवढी मोठी असते की आपण ते नजरअंदाज करू शकत नाही. तिथे 12th सायन्स आणि 2 इयर्स डिप्लोमा किंवा 3 इयर्सचा डिग्री कोर्स हा मस्ट असावा. रिक्रुटमेंट रूल्स असो किंवा अनक्वालिफाईड पर्सन्स असो, असे भगत साहेब, चव्हाण साहेब, बदाने साहेब आणि तसेच जगताप साहेब आमचे बोलणारच आहेत बरेच विषयावरती. पण माझी तुमच्याकडे ही कडकडीची विनंती आहे की आपण क्वालिफिकेशन जे आहे रेडिओग्राफर्सचं त्याच्याबद्दल तुम्ही विचार करावा आणि आम्ही जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही विचार करावा. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं SIR तर्फे आणि राम तर्फे अभिनंदन करून माझे 2 शब्द संबोधतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मिश्रा सर. आपण रेडिओग्राफरचं काय क्वालिफिकेशन असावं ह्याच्याबद्दल विस्तृत विषय मांडल्याबद्दल आपलं धन्यवाद. तसंच आजच्या मीटिंगमध्ये श्री सुनील चव्हाण हे माजी अध्यक्ष आहेत रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे आणि आता सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर्सचे व्हाईस चेअरमॅन आहेत. मी सुनील चव्हाण सरांना अनक्वालिफाईड जे रेडिओग्राफर्स आपल्या फील्डमध्ये काम करतायत यांच्याविषयी मांडण्याबद्दल मी विनंती करतो. श्री सुनील चव्हाण सर, आपण आपलं माईक अनम्यूट करून बोलावं. धन्यवाद. गुड इव्हनिंग ऑल. आजच्या या व्हर्च्युअल मीटिंग मध्ये उपस्थित डॉक्टर अजित गोपछडे सर, प्रेसिडेंट BJP सेल महाराष्ट्र, डॉक्टर स्वप्नील मंत्री सर, स्टेट कोऑर्डिनेटर, डॉक्टर स्मिता काळे रेडिओलॉजिस्ट, ज्या प्रेसिडेंट BJP डॉक्टर सेल मुंबईच्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रिजन मधून उपस्थित असलेले मान्यवर डॉक्टरांचे मी सुनील चव्हाण, माजी अध्यक्ष रेडिओग्राफर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे हार्दिक स्वागत करतो. आजच्या या मीटिंग मध्ये उपस्थित डॉक्टर स्मिता काळे रेडिओलॉजिस्ट, BJP डॉक्टर सेल मुंबईच्या प्रेसिडेंट आहेत. डॉक्टर संदीप कवटाळे रेडिओलॉजिस्ट, जे MSBTI चे महाराष्ट्र स्टेट ब्रांच ऑफ इंडियन रेडिओलॉजी अँड इमेजिंग असोसिएशनचे प्रेसिडेंट आहेत. तसेच डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी रेडिओलॉजिस्ट, जे MSBRI चे इमिजिएट पास्ट सेक्रेटरी आणि एडिटर आहेत. त्यांचे विशेष स्वागत करतो. रेडिओग्राफरचे अनेक प्रश्न आहेत, त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनक्वालिफाईड एक्स-रे टेक्निशियन. बाकीचे मुद्दे माझे सहकारी सांगतीलच. काही विषय माझ्या अगोदरच माझे गुरुवर्य श्री मिश्रा सर यांनी मांडलेच आहेत. पूर्वी महाराष्ट्रात एक्स-रे टेक्निशियनचे कोर्सेस नव्हते, तेव्हा वार्ड बॉय, हेल्पर यांना शिकवून त्यांच्याकडून काम करून घेतले जात होते. त्यांना कुठल्याही प्रकारचे थेरॉटिकल नॉलेज नसायचे. त्यामुळे रेडिएशन व त्याचे परिणाम, रेडिएशन पासून स्वतःचे व पेशंटचे संरक्षण वगैरे माहीत नव्हते. परंतु आता सुद्धा बऱ्याच ठिकाणी क्वालिफाईड टेक्निशियन उपलब्ध असताना सुद्धा त्यांना डावलून वार्ड बॉय, हेल्परना प्रमोशन दिले जाते, ज्यामुळे पेशंटचे एक्स-रे इक्विपमेंटचे नुकसान होते. क्वालिटी रेडिओग्राफ मिळत नाहीत. काही ठिकाणी काही हॉस्पिटल मुद्दाम क्वालिफाईड टेक्निशियन घेत नाहीत, कारण त्यांना पगार जास्त द्यावा लागेल. आणि आजकाल नवीन एक ट्रेंड मी बघितला आहे, काही ठिकाणी तर ECG कम एक्स-रे टेक्निशियन, ड्रायव्हर कम एक्स-रे टेक्निशियन, रिसेप्शनिस्ट कम एक्स-रे टेक्निशियन, वार्ड बॉय कम एक्स-रे टेक्निशियन असा ट्रेंड चालू आहे. आता आमचे मागणे असे आहे की सर्व रेडिओलॉजिस्ट, प्रायव्हेट हॉस्पिटल, BMC ट्रस्ट हॉस्पिटल इत्यादींनी फक्त क्वालिफाईड टेक्निशियन, डिप्लोमा डिग्री होल्डरना कामावर ठेवावे
व AERBच्या गाईडलाईन्स प्रमाणे TLD लेड एप्रन प्रोटेक्टिव्ह बॅरियर उपलब्ध करून द्यावे. जे महाराष्ट्रात विविध 15 दिवस, महिना, 3 महिने, 6 महिने, वर्षाचे प्रायव्हेट कोर्सेस, अनऑथराइज कोर्सेस जे आहेत ते बंद करावेत. आणि आजपर्यंत आमच्यावर जो अन्याय झाला आहे त्याला कुठेतरी वाचा फोडावी. धन्यवाद. धन्यवाद चव्हाण सर. आपण अनक्वालिफाईड पर्सन्सचे आपल्या फील्डमध्ये काम करण्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम्स होतात त्याविषयी मांडल्याबद्दल. आता तिसरा विषय आहे रिक्रुटमेंट रूल्स ऑफ रेडिओग्राफर्स. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे भरती होते त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट रूल्स मध्ये जे काही आमचे इश्यूज आहेत त्याच्यावरती मी बोलणार आहे. मी स्वतः शंकर भगत, नॅशनल कोऑर्डिनेटर सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर्स. आत्ताच्या ज्या रिक्रुटमेंट रूल्स आहेत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे ते 1980-85 या वेळेला बनवलेले आहेत. आत्ताच्या रिक्रुटमेंट रूल्स प्रमाणे हे विषय घेऊन जर BSc केलेले असेल तरच त्यांना ह्या फील्डमध्ये म्हणजे ह्या पोस्टमध्ये अप्लाय करता येतं. तेच फक्त एलिजिबल आहेत. जे कोणी या फील्डमध्ये डिप्लोमा किंवा BSc केलेले आहे रेडिओग्राफीमध्ये ते ह्या पोस्टसाठी अप्लाय करायला अनर्ह आहेत. जेव्हा केव्हा गव्हर्नमेंटचं नोटिफिकेशन येतं तेव्हा हे सगळे डिप्लोमा केलेले किंवा BSc केलेले रेडिओग्राफी कॅन्डिडेटचे ऍप्लिकेशन रिजेक्ट होत असतात. MUHS आणि MSBT यांनी 2010 पासून महाराष्ट्रामध्ये डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस सुरू केलेले आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये इतर डीम्ड युनिव्हर्सिटीज पण डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस देत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त वोकेशनल बोर्ड आहे, महाराष्ट्र वोकेशनल बोर्ड आहे, याच्यातर्फे 25 कॉलेजेसमध्ये 10वी नंतरचं 2 वर्षाचं डिप्लोमाचं शिक्षण दिलं जातं रेडिओलॉजी फील्डमध्ये. तर गव्हर्नमेंटचं जेव्हा रिक्रुटमेंट येतं तेव्हा फक्त जे MCVC कोर्स करून जर 5 वर्षाचा अनुभव असेल तर त्यांना असिस्टंट टेक्नॉलॉजिस्ट म्हणून रिक्रुटमेंट करता येतं. पण रेडिओग्राफर किंवा CT स्कॅन टेक्निशियन, MRI टेक्निशियन यांचं रिक्रुटमेंट होत असतं तेव्हा हे MSBT MUHS चे जे स्टुडंट्स असतात ते ऍप्लिकेशन करू शकत नाहीत. जेव्हा DMER ची ऍडव्हर्टाइजमेंट येते ते स्वतः DMER ने MUHS च्या अंडर MSBT कोर्स सुरू केलेले आहे तरी पण ते त्याच्यामध्ये एलिजिबल होत नाही आहेत. तर माझं महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा विषय आपण महाराष्ट्राचे हेल्थ मिनिस्टर आणि मेडिकल एज्युकेशन मिनिस्टरच्या पर्यंत घेऊन जावं आणि लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये रेडिओग्राफरसाठी रिक्रुटमेंट रूल्स रिवाईज करावं ही आमची विनंती आहे. तसंच मी आपल्याला अजून एक विनंती करू इच्छितो की केंद्रामध्ये आमचं काउन्सिलसाठी एक बिल पेंडिंग आहे, अलाइड अँड हेल्थ प्रोफेशनल्स काउन्सिल. याचं स्टँडिंग कमिटीचा रिपोर्ट पण आतापर्यंत आला सबमिट केलेलं आहे डिसेंबरमध्ये गव्हर्नमेंटला. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हेल्थ मिनिस्टरना रिक्वेस्ट करून हे बिल लवकरात लवकर या पावसाळी अधिवेशनामध्ये पास करून घ्यावं ही आमची विनंती असेल. धन्यवाद. याच्यानंतर मी बोलू इच्छितो श्री विलास बदाने सरांना. विलास बदाने सर हे सुद्धा आमचे रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आहेत आणि सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर्सचे ते जॉईंट सेक्रेटरी आहेत. ते बोलणार आहेत. जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये रेडिओग्राफर्स काम करत असतात प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये त्यांना एक खूप कमी प्रमाणात सॅलरी दिली जाते महाराष्ट्रामध्ये. तर त्यांना सन्मानपूर्वक सॅलरी त्यांना मिळण्याबाबत जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे रेडिओग्राफर्स आहेत त्यांचा प्रश्न ते मांडणार आहेत. मी विनंती करतो श्री विलास बदाने सरांना की त्यांनी आपलं मत मांडावं. विलास बदाने सर. नमस्कार सर. प्रथमतः मला आज विशेष आनंद होतो आहे की रेडिओग्राफर्स संघटना आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी यांची ही संयुक्त बैठक संपन्न होत आहे. आणि या बैठकीस विशेष करून मला सांगण्याला खूप आनंद होईल की या बैठकीला रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संदीप कावठाळे सर, त्याचबरोबर मुंबईच्या रेडिओलॉजिस्ट माननीय
अं, स्मिता काळे मॅडम. स्मिता काळे मॅडम व त्याचबरोबर अनिरुद्ध कुलकर्णी सर जे एडिटर आहेत रेडिओलॉजिस्ट जनरलचे, तर ते या बैठकीपासून उपस्थित झाले. त्यांचे खूप खूप मी या मंचावरून आभार मानतो. रेडिओग्राफर संघटनेकडून त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या संघटनेचे चेअरमन तथा माजी अध्यक्ष माननीय डॉक्टर त्रिलोकीनाथ मिश्रा यांनीही या बैठकीस उपस्थित राहिले, त्यांचेही आभार मानतो. आणि विशेष करून आपल्या सर्वांचे लाडके आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे प्रमुख आदरणीय गोपचेडे सर आणि संदीप मंत्री सर यांना सगळ्यांना मी नमन करतो आणि माझ्या निवेदनाला सुरुवात करतो. निवेदन करण्यापूर्वी सर तसा मी ग्रामीण भाग रेडिओग्राफर आहे. माझे शिक्षण जरी शहरी भागात झालेलं असेल तरी मी काही काळ ग्रामीण भागात सर्व्हिस केलेली आहे सर. आणि मला सर्व्हिस करताना मला खूप अनुभव आलेला आहे सर. ग्रामीण भागातल्या लोकांशी माझ्या अध्यक्षपदावर कार्यरत असताना अनेक ग्रामीण भागात माझे दौरे झाले आणि त्या भागातील लोकांची मला बऱ्यापैकी जाण आहे. तर ग्रामीण भागात सर अत्यंत दयनीय अवस्था आहे. रेडिओलॉजी डिपार्टमेंट व्यवस्थित नाही. तिथे काम करणारा रेडिओग्राफर नसून तिथल्या एका वॉर्ड बॉयला किंवा आयांना किंवा मावशीला एक्सरे काढण्याचं शिक्षण दिलं जातं. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बंधनं नसतात आणि अशा रीतीने त्या रेडिओग्राफरचा एक हक्क त्या ठिकाणी हिरावून घेतला जातो. प्रामुख्याने मला सांगावंसं वाटेल सर की मला वेतनाबद्दल बोलण्याची संधी दिली तर वेतनाबद्दल मी जास्त भर देईल. सर या भागात काम करत असताना त्या रेडिओग्राफरला तिथे जर आयाबाई काम करत असेल तर तिथे रेडिओग्राफरला संधी भेटत नाही. आणि तिथे जर एखादा रेडिओग्राफर इंटरव्ह्यू द्यायला गेला तर त्याला जे आयाबाई वार्डबाय मावशांना जो पगार दिला जातो त्याचा दर्जा त्यांना दिला जातो. ते कितपत चांगलं आहे सर. माझी अत्यंत तळमळीने निवेदन करतो सर मी की महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातले असो किंवा शहरी भागातले असो त्या सर्व रेडिओग्राफरच्या सॅलरी बाबत मासिक वेतनाबाबत आज या ठिकाणी डॉक्टर संदीप कावटाळे सर मी त्यांनाही विनंती करतो की सर याबाबत आपण निश्चित विचार करावा आणि रेडिओग्राफरचा दर्जा कसा सुधारला जाईल. रेडिओग्राफर हा शिक्षण तंत्रज्ञ म्हणजे शिक्षण घेऊन आलेला असावा, तो प्रॉपर टेक्निशियन असावा, रेडिओग्राफर असावा. यासाठी आपण विशेष लक्ष घालावे सर. आपण महाराष्ट्राचे MSBRI चे प्रेसिडेंट आहात सर. मला या ठिकाणी तुम्हाला एकच निवेदन करायचं आहे सर की आपण जितक्या तळमळीने आमच्या पाठीमागे उभं राहू आपले खूप खूप आभारी राहू. जाता जाता गोपचेडे सरांना एकच विनंती करेल. गोपचेडे सर खूप चांगलं झालं महाराष्ट्र पॅरामेडिकल संस्था स्थापन झाली. महाराष्ट्र पॅरामेडिकल संस्थेमध्ये आपला मोठा हातभार आहे सर असं ऐकून आहे. आपण मागच्या मीटिंगला आम्हाला विशेष करून सांगितलं होतं सर. आम्हाला खूप आनंद झाला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल स्थापन झाली. पण त्या संस्थेवरती नियुक्त करताना फक्त पॅथॉलॉजिस्ट टेक्निशियनचा विचार केला गेला सर. त्या संस्थेत जर आमच्या रेडिओग्राफर असोसिएशन संघटनेसारखे जर 4-5 नियुक्त्या आपण केल्या त्या काउन्सिल वरती तर निश्चितच रेडिओग्राफरची तळमळ रेडिओग्राफरच्या अडचणी त्या काउन्सिलच्या माध्यमातून सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी त्या काळात ते करून घेतलं. आणि विशेष करून सर मी आपल्या सगळ्यांना कळकळीचं निवेदन करतो की आम्ही मागलेल्या मागण्यांचा रास्त विचार व्हावा. धन्यवाद सर. मला याची संधी दिली, मला अभिव्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद सर. विकास सर आणि महत्वाचा विषय इकडे मांडलेला आहे. रेडिओग्राफरना प्रायव्हेट सेक्टरमध्ये कमी सॅलरी मिळते याच्यावरती. आता विनंती करू इच्छितो श्री जगदीश जगताप यांना. जगदीश जगताप हे रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आहेत आणि सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर्स आता व्हाईस प्रेसिडेंट आहेत. ते बोलणार आहेत सध्याच्या जे COVID-19 महामारीमुळे रेडिओग्राफरचे बरेच काही प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेम अनुषंगाने जगदीश जगताप सर बोलणार आहेत. मी विनंती करतो जगदीश जगताप यांना की आपण आपलं मत मांडावं. जगदीश सर आपण माईक अनम्यूट करून महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष अजित गोपचडे सर, कवटाळे सर, मंत्री सर,
काळे मॅडम आणि भाजप वैद्यकीय आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, रेडिओग्राफर हा एक पॅरामेडिकल फील्डमधला किंवा मेडिकल फील्डमधला अतिशय छोटा घटक जरी असला तरी सर अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि या घटकावर तुम्ही लोकांनी इतकं वैयक्तिक लक्ष दिलं, इतकं वैयक्तिक लक्ष देत आहे आणि आता आपण याच्या आधी पण आपल्या या विषयावरती 1-2 वेळा मीटिंग पण झाल्या. त्यामध्ये तुम्ही एकदम आस्थेने आमचा सगळा विचार करताय याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या पॅरामेडिकल सेलचे गोपचडे सरांचे सर्वांचे पहिल्या मनापासून आभार मानतो. आमचे सर्व सहकारी डॉक्टर तेलगुनाथ मिश्रा, चेअरमन सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर, मिस्टर शंकर भगत, नॅशनल कोऑर्डिनेटर, चव्हाण सर, आमचे माजी प्रदेशाध्यक्ष माझे मित्र विलास बदाने सर यांनी रेडिओग्राफरच्या अडचणींच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. माझ्याकडे सध्या तरी आता कोविड-19 मध्ये रेडिओग्राफरला काय अडचणी येतात हा विषय माझ्याकडे आहे आणि कोविड-19 मध्ये सगळ्यात मोठी रेडिओग्राफरला अडचण येते म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्याचे किट. कोविड हा इतका भयानक आजार आहे की कोविड हॉस्पिटलमधल्या रेडिओग्राफरला ॲटलिस्ट तो मेंटली प्रिपेअर्ड तरी असतो की आपण कोविडच्या पेशंटला डील करतोय. पण नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये रेडिओग्राफरची परिस्थिती अतिशय अवघड आहे आणि बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये आता ही टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत की स्वॅब टेस्टला बऱ्याचशा जागेवरती वेळ लागतो. त्यामुळं एक्सरे टेस्ट किंवा HRCT थोरॅक्स ही प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन झालेले आहे कोविडचे डायग्नोसिस करण्यासाठी आणि अशा वेळी आम्हाला कोणतंही PPE किट बऱ्याचशा जागेवरती मिळत नाही, सुरक्षेची उपकरणं आम्हाला बऱ्याचशा जागेवरती मिळत नाही. पण आम्ही हा संघर्ष करणार. आम्ही ह्या प्रसंगामध्ये पूर्ण समाजाबरोबर पूर्ण खंबीरपणे उभं राहणार. आम्ही आमचा प्रश्न आत्ता कुठल्याही परिस्थितीमध्ये संघर्षामध्ये परिवर्तित नाही करणार. पण आमच्या मागण्या रास्त आहेत तर आम्हाला पूर्ण प्रोटेक्शन मिळलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ICMRच्या नॉर्म्समध्ये रेडिओग्राफर हे कॅडर जे आहे ते लो रिस्कमध्ये टाकलेलं आहे, जे अतिशय चुकीचं आहे. कारण बऱ्याचशा फील्डमध्ये किंवा बऱ्याचशा इन्व्हेस्टिगेशनमध्ये कोविडच्या डायग्नोसिसमध्ये रेडिओग्राफरला माहीतच नसतं की हा पेशंट कोविडचा आहे. पण त्याला त्याचा एक्सरे करावा लागतो, त्याला त्याचा CT स्कॅन करावा लागतो. झाल्यानंतर तो पेशंट सस्पेक्टेड असेल तर त्याचा स्वॅब जातं, त्याच्यानंतर त्याचा 2 दिवसांनी रिपोर्ट येतो. त्यानंतर तो कोविड आहे म्हणून समजतो, पण तोपर्यंत आमचा रेडिओग्राफर तर एक्सपोज झालेला असतो. असे कमीत कमी 70 ते 72 रेडिओग्राफर महाराष्ट्रामधले मागच्या 1.5 महिन्यामध्ये एक्सपोज झाले. त्यांच्या फॅमिलींची वाताहत झाली. त्याच्यातले आमचे महाराष्ट्राचे जे सेक्रेटरी आहेत त्यांचा वडिलांचं निधन झालं कोविडमध्ये. त्यांची पूर्ण फॅमिली आणि एक रेडिओग्राफर जर पॉझिटिव्ह झाला तर त्याची फॅमिली कमीत कमी 40 ते 45 दिवस या सगळ्या प्रसंगामध्ये अक्षरशः त्यांची ससे होलपड होते आणि आम्हाला लो रिस्क मध्ये ठेवलेलं आहे. तर आमची गोपचडे सरांना विनंती आहे की राष्ट्रीय पातळीवरती याचा पाठपुरावा करून रेडिओग्राफर हे लो रिस्क मध्ये नक्कीच नाहीयेत. आम्ही जर चांगल्या प्रकारचे इमेजेस देऊ शकलो तरच चांगल्या प्रकारचं निदान होईल आणि तरच पेशंटला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळेल. आणि आम्ही अतिशय फील्डला फर्स्ट व्हिजिटला पेशंटच्या संपर्कात येतो. त्यामुळं रेडिओग्राफर्स यांना हाय रिस्क मध्ये इन्क्लूड करून रेडिओग्राफर्सला सगळ्या फॅसिलिटी मिळाव्यात. आणि महत्त्वाचा मुद्दा, माननीय नरेंद्र मोदीजी आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनी पूर्ण हेल्थकेअर वर्कर्ससाठी जो विमाचा प्रोव्हिजन केलेला आहे ते विम्याचं प्रोव्हिजन प्रायव्हेट सेक्टरमधील सर्व लोकांना आहे का? यामध्ये बऱ्यापैकी अजूनही लोकांच्या मध्ये संभ्रम आहे. आमच्या रेडिओग्राफर बांधवांच्या मध्येही संभ्रम आहे. तर आमच्या रेडिओग्राफर बांधवाला या कोविड महामारीमध्ये काम करताना कोणताही गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागलं, हो न हो त्याच्यामध्ये मयत झाली, तर त्या लोकांना याचे सगळे बेनिफिट्स मिळणार आहेत का याबद्दल सुद्धा आम्हाला पूर्ण कल्पना नाहीये. तर त्यावरही आम्हाला चांगला प्रकाश टाकावा. एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काय सीन आहे ते सुद्धा आम्हाला कळावं. आणि कोविड याच्यामध्ये आम्ही संघर्ष करणार, आम्ही कधीही समाजाला सोडणार नाही. पण आमच्याकडेही समाजाने आणि आमच्याकडेही पूर्ण सरकारने लक्ष द्यावं एवढीच आमची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. परत एकदा सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही आमच्या कॅडरसाठी लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद जगदीश सर. आपण कोविड-19 महामारीमध्ये रेडिओग्राफर्सचे काय इश्यूज आहेत ते सर्वांना म्हणजे विस्तृतपणे सांगितल्याबद्दल आपला धन्यवाद. मी आता विनंती करू इच्छितो, आपल्यामध्ये महाराष्ट्र स्टेट ब्रँच ऑफ इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन म्हणजेच MSBI-RIA चे आत्ताचे इमिडिएट पास्ट सेक्रेटरी श्री डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी सर आलेले आहेत. अनिरुद्ध कुलकर्णी सर हे रेडिओलॉजिस्ट आहेत आणि MSBI-RIA चे जे जर्नल प्रिंट होतं त्याचे एडिटर पण आहेत. तर मी अनिरुद्ध सरांना
आपलं मत मांडायला सांगतो, विनंती करतो. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर गोपछेडे सर, अजित गोपछेडे सर, अध्यक्ष महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी बीजेपी महाराष्ट्र राज्य, यांना विनंती करतो की आपण आपल्या पदाधिकाऱ्यांना रेडिओग्राफरसाठी मार्गदर्शन द्यायला आपण विनंती करावी. मी विनंती करतो अनिरुद्ध कुलकर्णी सरांना की आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. अनिरुद्ध कुलकर्णी सर. पेशंटवर असणारा अधिभार, कारण शेवटी कसा असतो की हा प्रत्येक गोष्टीचा अधिभार हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये पेशंटच्या दरबारी पोहोचतो. आणि पेशंटला अधिभार जरी पोहोचला तरी मला असं वाटतं की क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता ह्या दोन्हीचं काहीतरी संगम व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये जी बैठक अजितजींनी नितीन गडकरी साहेबांच्या बरोबर घेतली की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक तसेच कर्ज उभारणी ग्रामीण क्षेत्रामध्ये करण्यात यावी या दृष्टिकोनातून प्रयत्न जे शासन दरबारी डॉक्टर अजित गोपछेडे सर करणार आहेत, तसं जर का उपाययोजना झाली तर कदाचित रुरल एरियामध्ये क्वालिफाईड लोकांना कामाच्या संधी जास्त उपलब्ध राहतील. दुसरी गोष्ट जी बोलण्यात आली की जे सिक्युरिटी आहे, जे रिस्क फॅक्टर आहे, जे कोविडच्या माध्यमातून सर्व रेडिओग्राफर लोकांना जी सध्याची रिस्क आहे, तर त्यांना ज्या काही रिस्क असेसमेंट गाईडलाईन्स गव्हर्नमेंट कडून देण्यात आल्या आहेत त्या सर्व गाईडलाईन्सचं त्यांच्याबद्दल अंमलबजावणी व्हावी. त्यांना प्रॉपरली ड्युटी असाइनमेंट, त्यांचं रिस्क कव्हरेज, त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या कामाचा जो उचित गौरव व्हायला पाहिजे. की आज मला माहिती आहे की सिटी स्कॅन किंवा एक्सरेच्या माध्यमातून कोविडचं डायग्नोसिस किती चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, की बऱ्याचशा पेशंटचा स्वॅब निगेटिव्ह असतो पण HRCT-वर कोरोना पॉझिटिव्ह आहे याची शक्यता आपण व्यक्त करू शकतो. त्यामुळे रेडिओग्राफर्स आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्या कोविडच्या एरामध्ये सुद्धा जे आहे ते खूपच जास्त आहे. तर मला असं वाटतं की आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचं महत्व शासन दरबारी पटवून देण्याची आवश्यकता आहे. त्याच प्रकारे त्यांचा उचित गौरवोद्गार त्यांच्या कामासाठी होण्याचं अत्यंत आवश्यक आहे. तसेच ह्याच्याशी रिलेटेड जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्या रिस्क फॅक्टरला कशा पद्धतीने कमी करता येईल, मग ते आरोग्याची रिस्क असो का इन्शुरन्सची रिस्क असो किंवा इतर कोणती रिस्क असो, तो काम करणारा माणूस कॉर्पोरेट सेक्टर किंवा प्रायव्हेट सेक्टर मधला असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मधला असो, पण त्याचं सर्व प्रकारचं वैयक्तिक कौटुंबिक जे आहे ते रिस्क असेसमेंट करून त्याची काळजी घेणे ह्याचे शासनाची जबाबदारी घेतली पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून संघटनेच्या माध्यमातून जी बाजू लावून धरायची आहे ती आपण सर्वांनी म्हणून लावून धरावी असं मला वाटतं. आणि मी परत एकदा सांगू इच्छितो की रेडिओलॉजिस्ट म्हणून किंवा डॉक्टर संदीप कवठाळे सुद्धा माझी गोष्ट मान्य करतील की वारंवार प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जे आहे ते रेडिओग्राफर्सचं महत्व, त्यांचं क्वालिफाईड रेडिओग्राफर्सचं महत्व, AERBच्या गाईडलाईन्स प्रमाणे त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी देण्याबाबत MSBRI आणि IRI या दोन्ही संघटनांनी दरवेळेस जे आहे ते शासनाकडे रेडिओग्राफर्सची बाजू लावून धरली आणि भविष्यातही आपण ती लावून धरू. तरी सध्या परिस्थितीमध्ये सध्या संदीप कवठाळे हे सध्या महाराष्ट्राचे प्रेसिडेंट आहेत. तरी सर्व जे काही मुद्दे आता सगळ्या व्यक्तींनी मांडले त्याचा एक गोषवारा तयार करून संदीप कवठाळे यांना अशी विनंती करू आणि मी पाठपुरावा करेल की त्या सर्व गोष्टीचा एक अधिलेख रिपोर्ट तयार करून तो आपण शासन दरबारी सादर करू आणि त्यांचे जे काही अडचणी आहेत की ज्या अत्यंत जेन्युइन आहेत त्या कशा पद्धतीनं कार्यप्रवृत्त होतील या दृष्टिकोनातून आपण सर्वजणांनी प्रयत्न करावे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. आणि मी त्यांच्या प्रत्येक मागणीबद्दल अत्यंत सहानुभूती तसेच आश्वस्त रीतीने मी त्या गोष्टीकडे पाहतो. मला या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. आणि भविष्यातही अशा पद्धतीनं कोणत्याही प्रकारची सेवा जर का माझ्याकडून रेडिओग्राफर संघटनेशी सगळीत कोणत्याही बाबीबद्दल लागली तरी स्वप्नीलजी मंत्री, अजितजी गोपछेडे तसेच बाकीचे माननीय पदाधिकारी यांनी कधीही मला वैयक्तिक मदत मागितली किंवा फोन केला तर मी त्यासाठी माझ्याकडून जे काही सहकार्य होईल आणि जे काही एफर्ट्स होतील ते डेफिनेटली देईल. धन्यवाद.
थँक्यू अनिरुद्ध कुलकर्णी सर. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मोलाचं मार्गदर्शन केलंय. मी डॉक्टर संदीप कवठाळेंना सांगेल की त्यांनी सगळ्यात शेवटी आज या बैठकीत आमच्या सोबत समारोपाला राहायचं आहे, कारण ते महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सगळ्यांचं ऐकून घेऊनच आज अध्यक्ष आपल्या सोबत बोलतील. कवठाळे सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आज शेवटपर्यंत आमच्यासोबत राहावं आणि समारोपाला आपण राहावं. या बैठकीमध्ये आमच्या पदाधिकारी रेडिओलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर स्मिता काळे या मुंबईमध्ये मुंबईतल्या रेडिओलॉजिस्ट आहेत. मुंबईच्या त्या अध्यक्ष आहेत वैद्यकीय आघाडीच्या, आणि त्या स्वतः रेडिओलॉजिस्ट आहेत. आणि मुंबईमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा कोरोनाच्या या काळामध्ये त्यांच्यासोबत डॉक्टर माधुरी शाह आहेत, डॉक्टर पूनम तिवारी आहेत. त्या सगळ्यांनी मिळून एक टीम वर्कच्या माध्यमातून काम केलेलं आहे. मी डॉक्टर स्मिता काळेंना विनंती करतो की रेडिओलॉजिस्ट म्हणून आपलं काही म्हणणं आपण मांडावं, अशी माझी त्यांना विनंती आहे. डॉक्टर स्मिता काळे आपण आहात का? अजितजी, मला आज्ञा देता का आपण प्लीज? येस येस, थँक्यू व्हेरी मच अनिरुद्धजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर स्मिता काळे आपण बोलावं. आपण रेडिओलॉजिस्ट आहात आणि मुंबईचे अध्यक्ष आहात. आपण बोलावे अशी माझी विनंती आहे. डॉक्टर स्मिता काळे. सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचे आभार मानते. आणि मला इकडे असं सांगायचं की हे दोन वेगळे जरी प्रोफेशन्स असले, रेडिओग्राफर आणि रेडिओलॉजिस्ट, हे दोघेही एकमेकांवर डिपेंडंट असे आहेत. कारण जोपर्यंत क्वालिटी स्कॅन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इंटरप्रेट म्हणजे चांगला डायग्नोसिस करू शकत नाही. त्यामुळे रेडिओग्राफरची आम्हाला खूप अशी मदत होते. आणि दोघांच्या डोक्यामध्ये एकच असतं माइंडमध्ये की पेशंटची सेफ्टी. त्यासाठी अनक्वालिफाईड रेडिओग्राफर ठेवणं हे आम्हालाही म्हणजे शक्य नसतं, कारण आम्हाला प्रॉपर डायग्नोसिस करायचं असतं. बरेचदा असं होतं की मी आता बघितलंय गोवंडी मानपूर ठिकाणी काम करत असताना की बरेचसे अनक्वालिफाईड जे रेडिओग्राफर्स असतात ते एक्सरे रिपोर्टिंगसाठी येतात, पण तसे आम्ही घेत नाही. तर मला असं वाटतं की जे डॉक्टर सुनील सर आहेत त्यांनी अशा प्रकारचे एक्सरे रिपोर्टिंगचे अनक्वालिफाईड रेडिओग्राफर्स घेऊन येतात, हे असं कुठेतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून पेशंटच्या जीवाशी आपण न खेळता की पेशंटचे प्रॉपर डायग्नोसिस झाले पाहिजे. कारण असे जे मी एक्सरे काही पाहिलेले आहेत ते अंडर डेव्हलप्ड असतात, प्रॉपरली डायग्नोज करता येत नाही. त्यामुळे हे मी बऱ्याच रेडिओलॉजिस्टना पण भेटून सांगितलेलं आहे. तिकडे आमची स्वतःची एक युनिटी आहे की सगळ्यांनी स्टॉप केलेला आहे, पण असं बऱ्याच ठिकाणी होत असेल तेव्हा ह्या गोष्टीकडे एक लक्ष द्यावं की म्हणजे रेडिओग्राफर आणि ही एकमेकांवर डिपेंडंट आहे, तर आपण क्वालिफाईड लोकांना जास्त चान्स दिला पाहिजे. आणि मला असं वाटतं की अजित गोपचडे सर आणि हे जे काही मागण्या आहेत हे वरच्या लेवलला पोहोचवतील आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होतील. इव्हन डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी सरांनी बरंचसं यांच्या प्रश्नांचं समस्यांचं निरसन केलेलं आहे. आणि आम्ही एकमेकांशी डिपेंडंट असल्यामुळे मलाही सहानुभूती आहे की ते आम्ही पोहोचायच्या अगोदर एक्सरे प्रॉपरली काढून तो व्ह्यू एवढा व्यवस्थित काढतात की आम्हाला त्याचा त्रास होणार नाही आणि प्रॉपर आम्हाला डायग्नोसिस करता येईल. त्यामुळे की आम्ही पोहोचायच्या अगोदर सगळी तयारी झालेली असते. इव्हन त्यांना माहित असतं की कसा स्कॅन डॉक्टरांना हवाय, म्हणजे सगळं नॉलेज हे क्वालिफाईड रेडिओग्राफरला असतं. तर अशा प्रकारे आपण त्यांना त्यांच्या ह्या ज्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं तर ते खूप त्यांच्यासाठीही चांगलं होईल आणि रेडिओलॉजीसाठीही चांगलं होईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर स्मिता. आपल्या या बैठकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय. मुंबईमध्ये पण चांगल्या पद्धतीने तुम्ही माधुरी अतिशय चांगलं काम करत आहात. कोरोनाच्या या संकट काळामध्ये आपणही काहीतरी समाजासाठी देणं लागतो या दृष्टीने तुम्ही दोघी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहात. तुमचं टीमवर्कचं मुळापासून मी अभिनंदन करतो. मी आपल्यामध्ये आता पुण्याहून डॉक्टर मानसी जाधव आहेत. त्या डेंटिस्ट आहेत आणि त्यांचा स्पेक्ट्रम हा खूप म्हणजे सगळ्या फील्डशी संबंध आहे. वैद्यकीय फील्डमध्ये त्यांच्याकडे विविध प्रकारच्या सेवा चालू असतात आणि नॅशनल इंटरनॅशनल प्रकारच्या अतिशय सुविधांमध्ये आणि चर्चांमध्ये देखील त्या नेहमी उपलब्ध असतात. मी डॉक्टर मानसी जाधव यांना पाचारण करतो की त्यांनी 1-2 मिनिटं आम्हाला या बैठकीमध्ये मार्गदर्शन करावं. डॉक्टर मानसी जाधव, वेस्टर्न महाराष्ट्र पुणे वैद्यकीय आघाडी भाजप आणि प्रसिद्ध डेंटल सर्जन डॉक्टर मानसी जाधव. अनम्यूट करा मॅडम तुमचा.
हा बोला, आता झाला. नमस्ते. नमस्कार. थँक्स सर, मला इथं बोलवले. आणि आज मला एवढंच सांगायचं की जसं डॉक्टर स्मिता काळे आणि डॉक्टर अनिरुद्धनी सगळ्या गोष्टी जे सांगितल्या, असं वाटतं मला की रेडिओलॉजिस्ट आणि जे काही रेडिओलॉजीचे जे लोक पॅरामेडिकल स्टाफ आहे, हे गाडीचे 2 चाक आहेत. ह्यांच्यामध्ये एक समन्वय राहणं फार गरजेचं आहे. ह्यांच्यामध्ये एक डायलॉग राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि जे जगताप सरांनी जे काही पॉइंट सांगितले की वेजेस 2 टायर सिटी 3 टायर सिटी मध्ये ह्या लोकांची जी सॅलरीज आहेत, हे सगळे मुद्दे म्हणजे मला परत रिपीट करायचं नाहीये. सगळे अतिशय व्हॅलिड आणि कन्सिडरेशन मध्ये आणण्यासारखे मुद्दे आहेत. आणि डॉक्टर अनिरुद्धन स्मिता मॅम जे बोलले की सगळं डायग्नोसिस आपलं चांगलं रेडिओलॉजिस्ट जर स्किल्ड लोक असतील तरच रिपोर्ट देण्यासाठी आणि कुठेतरी आपण पेशंटला जस्टिस करू शकतो. हे मी इथं सुद्धा पुण्यामध्ये हे फार तुटवता बघते की अनस्किल्ड लोकांना जॉब देतो, तर ही कुठेतरी डॉक्टर लोकांची जबाबदारी आहे की जेव्हा आपण जॉबसाठी लोकांना ठेवतो स्टाफ, तर कुठेतरी स्किल्ड लोकांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे ऑन बोथ द साइड्स. म्हणजे पेमेंटच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आणि आपल्या पेशंटला जस्टिस देण्यास संदर्भात सुद्धा. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. नमस्कार. थँक्यू डॉक्टर बानसी. आपण चांगल्या पद्धतीने आम्हाला बोललात आणि सगळ्यांच्या सुविधांच्या संदर्भातही आपण व्यक्त केलात. आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. डॉक्टर माधुरी शाह आहेत मुंबईतून. मी डॉक्टर माधुरींना विनंती करतो की कोविड-19 मध्ये तुम्ही आणि स्मिता अतिशय चांगल्या पद्धतीने फाईट देत आहात आणि कम्युनिटी किचन पासून ते औषधी वाटप असेल किंवा अन्य काही प्रकारच्या सगळ्या सुविधा आहेत, या संदर्भात तुम्ही स्मिता सगळं काम करत आहात. माधुरी मॅडम, तुम्हाला काही प्रतिक्रिया व्यक्त करायची, आपण बोलावं अशी माझी विनंती आहे. डॉक्टर माधुरी शाह, आपला अनम्यूट करा मॅडम. हा बोला आता. हा बोला माधुरी मॅडम. सर तुम्ही आता येतोय आवाज? येतोय. बोला मॅडम, बोला. सर्वप्रथम धन्यवाद सर की वेगवेगळ्या फॅकल्टीजना एकत्र घेऊन तुम्ही आता कोविड-19च्या काळात जी डिफिकल्टी आम्हाला सगळ्या मेडिकल फॅटर्निटीला येते, त्याच्यासाठी मीटिंग अरेंज करून प्रत्येक फॅकल्टीचे प्रश्न तुम्ही एकदम डिटेलमध्ये ते घेतात. ते जसं स्किल्ड अनस्किल्ड एम्प्लॉईज किंवा डॉक्टरांच्या समस्या, कारण की आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जे डॉक्टर्स फेस करतायत, पॅरामेडिकल स्टाफ फेस करतोय आणि हेल्थ वर्कर सुद्धा फेस करतोय, पण त्या समस्या सांगायच्या कोणाला? तर त्याच्यासाठी तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय त्याच्याबद्दल तुमचे खास आभार. आणि सगळे जे आमचे हेल्थ वर्कर्स आहेत ते सुद्धा यामध्ये भाग घेऊन त्यांच्या डिफिकल्टीज मानतायत, त्याबद्दल विशेष आभार. कारण आज सगळ्यांना काम करताना हाच प्रश्न आहे की प्रत्येक दिवशी गव्हर्नमेंटचा नवीन जो प्रोटोकॉल येतोय त्याच्यामध्ये काम करणं हे खरंच जिकरीचं काम झालंय. म्हणजे रेडिओलॉजी असेल किंवा मग पॅथॉलॉजी असेल किंवा मग आमच्या म्हणजे प्रायव्हेट नर्सिंग होम्स असतील किंवा स्मॉल हॉस्पिटल्स असतील, इव्हन कोविड हॉस्पिटल्स असतील, प्रत्येक दिवशी नवीन प्रोटोकॉल फॉलो करणं, त्याच्यातून पेशंटशी डील करणं आणि ग्राउंड लेवलवर काम करणं हे खरंच खूप डिफिकल्ट होऊन गेले. तर त्याच्यासाठी हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तुम्ही की आमच्या ज्या समस्या आहेत, आमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा आम्ही काम करताना आम्हाला ज्या प्रॉब्लेम्स येतात ते तुम्ही वरपर्यंत पोहोचवतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्या लोकांना पण कळलं पाहिजे की काम करताना किंवा पेशंटशी डील करताना किंवा या पॅन्डेमिक मध्ये इतके एन नंबर ऑफ पेशंट्स येत असतात. आवाज येतोय का मॅडमचा? हो सर. हो सर. गोपचडे सर. हा गोपचडे सर, बोला. माझा आवाज येतो का? एक मी चॅट बॉक्स. हो सर. हो, मी एक चॅट बॉक्स मध्ये नवीन आयडी नंबर टाकले. जर चुकून बंद वगैरे झालं तर ती आयडी आताच नोट करून ठेवा सगळ्यांनी. मी एकदा अनाऊन्स करतो 1662421953.
हे माधुरी chat शहांचं box मध्ये बोलणं मिळेल संपलं तुम्हाला. का? हो माधुरी शहांचं बोलणं संपलं. सगळ्यांचं बोलणं ऐकलं. हो हो सर माधुरी हो. शहान मॅडम तुमचं बोलणं संपलं का? डॉक्टर स्वप्नील मंत्री आपल्यामध्ये रिपीट करा प्लीज. या प्लीज रिपीट द नंबर. 166-242-1593 हा नवीन मीटिंगचा आयडी आहे. कदाचित चुकून बाहेर गेलं तर हा नंबर टाकावा. 166-242-1593 हा चॅट बॉक्स मध्ये पण टाकलेला आहे आणि पासवर्ड सेम आहे. चुकून बाहेर गेलं तर आपण हे यूज करावं. धन्यवाद. गोपछडे सर कंटिन्यू करा. हा महाराष्ट्राचे समन्वयक, आमच्या सगळ्यांचे सहकारी मार्गदर्शक व या सगळ्या मीटिंग मध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, या सगळ्या आतापर्यंतच्या कोविड-19च्या वर्कमध्ये ज्यांनी झोकून देऊन काम केलंय ते डॉक्टर स्वप्नील मंत्री आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या बैठकीला मार्गदर्शन करावं. डॉक्टर स्वप्नील मंत्री सर. नमस्कार. मागील कोविड-19च्या लॉकडाऊन पासून जवळपास मॉडर्न मेडिसिन, डेंटिस्ट, पॅरामेडिकल आणि आज रेडिओग्राफर असं विविध पॅथींचा आपण समन्वय साधत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर अजित गोपछडे सर आपले प्रदेश संयोजक त्यांच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. सर्वप्रथम मी शंकर भगत सर यांचं अभिनंदन करतो की ज्या शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी ही सर्व मीटिंग चालवली आहे ते खूपच अभिनंदनीय आहे. आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत आपण आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील जे विविध प्रश्न आहे ते सर्वांचे आपण एकत्रित करून ते सोडवण्यासाठी प्रयत्न तर आपले चालूच आहेत. त्या माध्यमातून आपण आपल्या सर्व जे पॅथीतले लोक वगैरे आहेत त्यांना आपण न्याय मिळवून देण्यासाठी सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहोत. आज जसं त्रिलोकी मिश्रा सर आणि बाकी आपले सर्व सदस्यांनी जे मुद्दे मांडले, क्वालिफाईड रेडिओग्राफर, त्यासोबतच मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन फॉर पॅरामेडिकल काउन्सिल आणि अलाइड अँड हेल्थ प्रोफेशनल बिल हे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला सर्वांना जे काही आपले रुग्ण वगैरे येतात त्यांना एक क्वालिटी सर्व्हिस देता येईल. आणि त्यासोबतच 3 टायर 2 टायर सिटी प्रमाणे जे आपलं पेमेंट वगैरे असावं त्या संबंधी पण एक गाईडलाईन असणं खूप जरुरी आहे. तर आम्ही सर्वजण आपल्या सोबत निश्चित आहोत आणि गोपछडे सरांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली आपले जेवढे काही सर्व प्रश्न आहेत ते सर्वच हेलो. हाँ बोला स्वप्निल जी. नहीं सर, मेरा बोलना हो गया. थैंक यू. ठीक आहे, ठीक आहे. या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून डॉक्टर प्रमोद कुबडे, डॉक्टर प्रशांत राठोड विदर्भातून आहेत. त्यानंतर डॉक्टर कवठाळे सर आपल्याला मार्गदर्शन करतील. मी फार कमी बोलणार आहे कारण सगळ्यांचं ऐकून घेणं महत्वाचं आहे. डॉक्टर प्रशांत राठोड किंवा डॉक्टर प्रमोद कुबडे आपणास काही बोलायचं असेल, पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख आहेत डॉक्टर प्रमोद कुबडे सर, यांना मी विनंती करतो की आपण या बैठकीला मार्गदर्शन करावं. आमच्या वैद्यकीय आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर प्रमोद कुबडे सर. प्रमोद कुबडे सर, आपण मार्गदर्शन करा आमच्या बैठकीला. हा नमस्कार सर. नमस्कार. आवाज येतोय? आवाज येतोय सर, येतो, बोला. गेले अनेक दिवस सर्व पॅथी आणि सगळ्यांचं मिळून आपण जे कोऑर्डिनेशन आपण आता संपूर्ण महाराष्ट्रात केलंय त्याचं निश्चितच भविष्यामध्ये सर्वांना याचा फायदा होणार आहे. खऱ्या अर्थानं सर्व जे पॅथी आणि पॅरामेडिकल स्टाफ यांनी या कोरोनाच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांना येणाऱ्या ज्या समस्या त्यांचं व्यासपीठ आपण या ठिकाणी सर्वांना उभं करून दिलंय.
त्याबद्दल या बीजेपी डॉक्टर सेल आणि या सर्वांतर्फे आणि इथे जमलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि इथून पुढे भविष्यामध्ये आपण असं सर्वजण एकजूट राहून आपण काम करूया, म्हणजे ज्या येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यावरती निश्चितपणे आपल्याला मात करता येईल. या निमित्ताने सर एक पश्चिम महाराष्ट्र किंवा पुण्यामध्ये जे काही कोरोनाचे पेशंट वाढत आहेत त्या संदर्भात डॉक्टर्स आणि त्यांचे जे काही फॅमिली मेंबर्स आहेत. हॅलो, हा आवाज ऐकू येतो, बोला सर. हा, तर त्यांच्यासाठी आपल्याला एक सेपरेट कोविड हॉस्पिटल किंवा त्या संदर्भात क्वारंटाईन साठी काहीतरी आपल्या सर्वांना मिळून प्रोव्हिजन करता येईल का, याचा थोडासा आपण सर्वांनी जर विचार केला तर डॉक्टरांसाठी ते एक फार कारण की आता सध्या हा एक फार मोठा प्रश्न आहे की बेडच कुठे शिल्लक नाहीयेत. अच्छा, बर, ठीक ठीक, लक्षात आला मुद्दा. आपला गंभीर मुद्दा आहे तो, माझ्या शेवटच्या समारोपात घेईल मी तो मुद्दा. चालेल. डॉक्टर प्रशांत राठोड ज्यांनी आता गडकरी साहेबांची जी बैठक केली त्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता आणि पश्चिम विदर्भाचे आमचे ते प्रमुख आहेत. गडकरी साहेबांच्या बैठकीमध्ये त्यांनी सगळ्या विदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आणि संयोजनात खूप चांगल्या पद्धतीने हे केला. म्हणजे स्वतःचा वेळ तर आहेच, देतातच. प्रसिद्ध सर्जन ऑर्थोपेडिशियन आहेत आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर प्रशांत राठोड सर. आपण या बैठकीला मार्गदर्शन करावं अशी माझी विनंती आहे. डॉक्टर प्रशांत राठोड सर, पश्चिम विदर्भाचे प्रमुख डॉक्टर प्रशांत राठोड सर ऑर्थोपेडिशियन आहेत. म्यूट करावा, आपला आवाज बंद झालेला आहे. गोपचडे सर अनम्यूट करा. डॉक्टर प्रशांत राठोड सर पश्चिम विदर्भाचे प्रमुख आहेत. माझी त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी या बैठकीला मार्गदर्शन करावं. डॉक्टर प्रशांत राठोड सर. माझा आवाज येतो शंकर सर? येस सर, येस सर. तोपर्यंत डॉक्टर गोविंद भताने सर आपण या बैठकीला मार्गदर्शन करावं. त्यानंतर संदीप कवठाळे सर मार्गदर्शन करतील. गोविंद भताने सर बोला. हा, नमस्कार सर. बोला. आपल्या भाजपा डॉक्टर सेल तर्फे विविध बैठकांचं जे नियोजन झालं आहे त्या माध्यमातून समस्या आपल्या होतामुळे आपल्याला आणि प्राप्त होत आहे. तर आपण वैद्यकीय आघाडीच्या लोकांना व सर्व डॉक्टर्सना व्हावी एवढेच बोलतो सर मी. थँक्यू. आता आपल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष, रेडिओलॉजी असोसिएशनचे, MSBRI चे सगळ्या रेडिओलॉजिस्ट मधून निवडून आलेले अतिशय लोकप्रिय असे डॉक्टर संदीप कवठाळे, ज्यांचं मराठवाड्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन आहे आणि ते ग्राउंड लेवलवर म्हणजे स्वतः एक चांगल्या पद्धतीने त्यांनी वैद्यकीय आघाडीचं नेटवर्क उभं केलंय. सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांनी एक नावाजलेलं एक लौकिकास्पद अशा रूपाचं त्यांचं सेंटर त्यांनी उभं केलंय. त्यांचं सेंटर हे फक्त रेडिओलॉजी पुरतं सेंटर नसून ते एक शैक्षणिक केंद्र म्हणून पण त्या टीचिंग इन्स्टिट्यूटच्या स्वरूपात पण त्यांनी त्याची उभारणी केलेली आहे. त्यामुळे डॉक्टर संदीप कवठाळे सर आपण या बैठकीला विस्तृत मार्गदर्शन करावं आणि सगळ्या रेडिओग्राफर्स असोसिएशनचं दुःख समजून घ्यावं आणि त्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर संदीप कवठाळे सर अनम्यूट करा सर तुमचा. आपले भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉक्टर अजितजी गोपछडे,
स्वप्नील मंत्री, स्टेट कोऑर्डिनेटर बीजेपी डॉक्टर सेल, काळे मॅडम, प्रेसिडेंट बीजेपी डॉक्टर सेल मुंबई, माझे मित्र आणि राज्याचे माजी सचिव MSBRI चे माजी सचिव अनिरुद्ध कुलकर्णी, तसंच आता आपल्याला मार्गदर्शन लाभलेले डॉक्टर प्रमोद कुबडे व रेडिओग्राफर संघटनेचे पदाधिकारी. मी आता ही चर्चा ऐकली. या चर्चेतून 3-4 गोष्टी प्रामुख्याने माझ्या पुढे आलेल्या आहेत. डॉक्टर सुनील चव्हाण रेडिओग्राफर संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितलं की रेडिओग्राफर्स आर बॅकबोन ऑफ द रेडिओलॉजिस्ट. मी तर एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणेन की गुड अँड एक्सपिरियन्स रेडिओलॉजिस्ट इज अ ॲसेट फॉर अ रेडिओलॉजिस्ट. दुसरा प्रश्न असा आला की क्वालिफिकेशन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. कारण शेवटी ह्या मुद्द्याभोवतीच सगळं जे पुढचे तुमचे जे प्रश्न आहेत ह्या मुद्द्याभोवतीच फिरणार आहेत. तर आमच्या संघटनेत सुद्धा बऱ्याचदा ह्या गोष्टीवर चर्चा झाली. यामध्ये मिनिमम क्वालिफिकेशन काय असावं, तर 12th सायन्स करून तो डिप्लोमा केलेला असावा रेडिओग्राफर. प्लस ज्या रेडिओग्राफरला एक्सरे मध्ये काम करायचं आहे त्यांनी एक्सरे मध्ये 6 महिन्याची इंटर्नशिप करावी सिनियर टेक्निशियन आणि एका रेडिओलॉजिस्ट सोबत. ज्यांना CTMR मध्ये काम करायचं आहे त्यांनी तिथे 6 महिने अनुभव घ्यावा आणि थोडंसं लक्ष प्रोसिजर मध्ये द्यावं. आजकाल काय झालंय की रेडिओग्राफर वर पूर्ण रेडिओलॉजी ब्रांच डिपेंड आहे. एक चांगला रेडिओग्राफर जर हाताशी असेल तर त्या रेडिओलॉजिस्टचं नाव होतं. कारण शेवटी आमच्या 2 गोष्टी बाहेर जातात. एक आमची इमेज, रेडिओग्राफी इमेज आणि दुसरा रिपोर्ट. तर रेडिओग्राफीची इमेज देणं हे रेडिओग्राफरच्या हातात आहे. त्याच्यामुळं एक जे नाणं आहे रेडिओलॉजी प्रॅक्टिसचं डायग्नोस्टिक सेंटरचं, त्या नाण्याची एक बाजू म्हणजे हे रेडिओग्राफर आहे. तर दुसरा विषय जे काढला त्याच्यात तो सॅलरी हा विषय आला. तर शेवटी हा सॅलरी विषय हा 2 गोष्टीवर डिपेंड आहे. एक तर क्वालिफिकेशन आणि दुसरा एक्सपिरियन्स. बराचदा त्याच्यात ग्रामीण भाग, शहरी भाग असंही थोडस चर्चेला आलं. तर मी आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला एक सल्ला देऊ शकतो की त्यांनी ग्रेड सिटीच्या ग्रेड प्रमाणे काय एक्सपेक्टेड सॅलरी आणि एक्सपिरियन्स प्रमाणे अशा 2 कॅटेगरी करावं की 10 वर्ष एक्सपिरियन्स असलेला टेक्निशियन आणि सिटी ग्रेड 1 सिटी कॉर्पोरेशन मधल्या सिटी, स्मॉल कॉर्पोरेशन सिटी, डिस्ट्रिक्ट प्लेस, तालुका प्लेस आणि 5 वर्ष एक्सपिरियन्स असलेला आणि न्यू कमर, अशा 3 ग्रेड मध्ये तुम्ही. आवाज येतो माझा? हा येतोय, आवाज येतोय तुमचा. असं 3 ग्रेड मध्ये करून तुमच्या संघटनेतर्फे जर आम्हाला दिला तर मी आमच्या रेडिओलॉजी संघटनेसमोर ठेवून सगळ्याशी चर्चा करून आमच्या सगळ्या रेडिओलॉजी बांधवांना मी सांगेन. कारण शेवटी एक लक्षात घ्या, तुम्ही आहात, तुम्ही ग्राउंड वर्क करतात, तुमच्यामुळे आमच्या सेंटरचं नाव होतं. जर रेडिओग्राफर चांगला नसेल तर रेडिओलॉजिस्टने किती चांगला रिपोर्ट दिला तरी त्याला काय रेडिओलॉजिस्ट तो रिपोर्ट देऊही शकत नाही. सध्या टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली आहे, रेडिओग्राफरला सुद्धा सतत अपडेट होण्याची गरज आहे. तर रेडिओग्राफरनी सुद्धा आता जर तुम्ही सगळे तुमच्या संघटनेने हे केला तर आम्ही सुद्धा काही स्किल एनहान्समेंट प्रोग्राम रेडिओग्राफरसाठी आम्ही चालू करू शकतो आणि ते आपण फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. म्हणजे त्याच्यात असं बाकी हे नाही आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा चांगल्या रेडिओग्राफरची गरज आहे. तर सॅलरी बद्दल मी माझ्या संघटनेत माझ्या सगळ्या रेडिओलॉजिस्ट बांधवांना मी ह्या सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करतो, तुमचे प्रश्न मांडतो, कारण तुम्ही शेवटी आमचे बांधवच आहेत. तिसरा प्रश्न आला सेफ्टीचा. ऍक्च्युअली हा कोविड टाइम आहे. सध्या आपल्याला तर रेग्युलरली 24/7 आपण काम करताना सेफ्टीचा काळजी घ्यायलाच पाहिजे. आपली सेफ्टी, रेडिओग्राफरची सेफ्टी, पेशंटची सेफ्टी आणि रिलेटिव्हची सेफ्टी सुद्धा. रेडिएशन हजार्ड पासून त्यांना कसं आपल्याला कमीत कमी रेडिएशन हजार्ड मिळतील ह्याची सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि कोविड काळात थोडस बाकी एक्स्ट्रा आपण काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही म्हणला तर माझ्याकडे PDF आहे त्याचं, कोविड काळात रेडिओग्राफरनी काय काळजी घ्यायची. जर मला कोणी तुमच्यापैकी एखाद्या ईमेल मला SMS केला तर मी त्यांना ते पाठवून देईन उद्या सेफ्टी बद्दल. आणि तिसरं अनऑथोराइज रेडिओग्राफर बद्दल बरंच चर्चा झाली. हा फक्त तुमच्या फील्ड मधला प्रश्न नाही, हा बऱ्याच फील्ड मधला प्रश्न आहे.
बऱ्याचदा तर आमचं सुद्धा त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन असतं की कुणीतरी टेक्निशियन येतो, अनक्वालिफाईड राहतो, कुठलं तरी जुनं मशीन आणतो, सेंटर टाकतो, कुठला तरी त्याला रेडिओलॉजिस्ट 50 रुपये, 30 रुपये, 20 रुपये मध्ये रिपोर्टिंग करतो. पण ह्या विषयावर मला तुमच्या संघटनेला हे सल्ला द्यायचा ऍक्च्युअली, ARBच्या नियमानुसार प्रत्येक सीटी स्कॅन आणि एक्सरे मशीनसाठी क्वालिफाईड टेक्निशियनची गरज आहे. विदाउट सर्टिफिकेट ऑफ क्वालिफाईड टेक्निशियन एक्सरे मशीनचं रजिस्ट्रेशन होत नाही, ARB परमिशन त्याला भेटत नाही, सिटी स्कॅनचंही भेटत नाही. तरी तुम्ही आपले डॉक्युमेंट कुणाला देऊ नये. बऱ्याचदा काय होतं, डॉक्युमेंट मागतो, एखादा हॉस्पिटल आहे, एक्सरे मशीन आहे, तो डॉक्युमेंट देतो, तुमचं सबमिट करतो आणि नंतर वाढवायला तिथे एक्सरे काढायला लावतो. अशा ठिकाणी आणि ARBचे रूल हे फार कडक रूल आहेत. आता तुम्ही सिनियर लोकांना माहित असतील ते रूल काय आहेत, की ARB कडे ते सेंटर सील करण्यापर्यंत, ते मशीन जप्त करण्यापर्यंत आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्यापर्यंतचे अधिकार ARB ला आहेत. जर जे कोणी असे डॉक्टर्स, इव्हन रेडिओलॉजिस्ट, बाकी डॉक्टर सुद्धा अनऑथराइज टेक्निशियन वापरत असतील तर तुम्ही ARB कडे तक्रार करा, किंवा आमच्याकडे जरी तक्रार केली तर आम्ही ती ARB ला फॉरवर्ड करू. कुठं म्हणजे भारतामध्ये, म्हणजे आपल्या समाजात कसं कुठेतरी कायद्याचा सुद्धा धाक असेल तर सुधारणा होते. मन परिवर्तनानं सुधारणा होणे हे आपल्याकडे फार अवघड गोष्ट आहे, आपण सगळ्यांनाच माहित आहे. बऱ्याचदा त्याच्यात इकॉनॉमिक इश्यू असतात, बरेच इश्यू असतात, आणि आपली डिग्निटी हे आपणच मेंटेन करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण बिनधास्त प्रमाणे तुम्ही 4 तक्रारी करा हॉस्पिटलच्या अगेन्स्ट अनऑथराइज. प्रत्येक हॉस्पिटल तुम्हाला सन्मानानं सॅलरी देऊन तुम्हाला ठेवून घेईल. तुम्ही काय करता की सर्टिफिकेट देता फक्त तुमचं सर्टिफिकेट वापरतो तो, आणि मग वाढवायला सांगतो एक्सरे कार्ड. तुम्ही जर सर्टिफिकेटच नाही दिलं, तिचं मशीनच रजिस्टर नाही होणार. आणि आज सुद्धा 40% डायग्नोस्टिक सेंटर मधल्या मशीन तर रजिस्टर असतात, कारण त्यांना ARBचं सर्टिफिकेट मस्ट आहे. आता प्रत्येक गोष्टीसाठी ARBचं सर्टिफिकेट लागतं. पण OPD बेसिसवर जे एक्सरे मशीन आहेत, छोट्या 60 mm मशीन आहेत, हे पोर्टेबल मशीन, ICU मध्ये ज्या मशीन आहेत, त्याला सुद्धा सर्टिफिकेट मस्ट आहे बेसिकली. पण ते वापरत नाही, तर तुम्ही त्याच्याबद्दल अवेअरनेस करा. जसं हे PCPNDT कायदा आला, तुम्ही काही म्हणलं तरी PCPNDT कायद्यामुळे रेडिओलॉजिस्ट लोकांचं चांगलं भलं झालेलं या मताचा मी आहे. कारण कायद्याचा धाक बसल्यामुळं जे अनऑथराइज लोक सोनोग्राफी करत होते ते बंद झालेले. तसंच तुम्ही ह्या ARB कायद्याचा उपयोग करून घ्या या गोष्टीसाठी. अजून 1-2 विषय असे आहेत की जे तुमच्या काही मागण्या आहेत ते 2 स्तरावरच्या आहेत. एक तर महाराष्ट्र शासन स्तरावरचे आहेत, आपले धडाडीचे नेते जे की ज्यांना सगळ्या प्रश्नाची जाण आहे, आणि आमचे मित्र डॉक्टर अजित जे त्याचा पाठपुरावा करतीलच. तुमच्या संघटनेचे जे काही विषय महाराष्ट्र शासन या केंद्र शासनाच्या स्तरावर जे आहेत, जे काही GR काढायचे ते त्यांनी करतीलच. आणि आम्ही ऍज अ रेडिओलॉजिस्ट तर्फे जे काही तुमचे काही प्रश्न आहेत, जे की आम्ही सोडवू शकतो, तर ते सोडवण्याचा मी म्हणजे प्रयत्न करतो. प्रयत्नच नाही तर तुमचे जे काही प्रश्न आहेत, आपण कमीत कमी 100% म्हणत नाही, कुठलाही प्रश्न हा 100% सुटू शकत नाही, पण आपण 90%, 80%, 90% जरी सक्सेसफुल झालो तर मी त्याला चांगलं एक सक्सेस म्हणतो. मला तुम्ही डायरेक्टली कधीही फोन करा, कुठलेही काही इश्यू असतील तर. आपण तुमच्याकडनं काही मेमोरंडम काही द्यायचं असेल तर आमच्या संघटनेकडे द्या. आमच्या संघटनेच्या दर महिन्याला मीटिंग असतात, आणि आमचे जवळजवळ 13 चॅप्टर आहेत महाराष्ट्रामध्ये. 13 चॅप्टरचे प्रेसिडेंट सेक्रेटरी म्हणजे 30 रेडिओलॉजिस्टची दर महिन्याला मीटिंग असते आमची, त्याच्यात आम्ही ठेवू. कारण एक सगळ्याच रेडिओलॉजिस्टचं आमचं मत आहे, एक चांगला रेडिओग्राफर सोबत असेल तर त्या रेडिओलॉजिस्टचं 50% काम कमी होतं. इव्हन इमर्जन्सी मध्ये सुद्धा जे सिनियर आता टेक्निशियन आहेत, CT टेक्निशियन आहेत, MRI टेक्निशियन आहेत, एक्सरे टेक्निशियन आहेत, रात्री 12ला एक्सरे झाला समजा, त्यांनी गॅस अंडर डायफ्राम साहेब म्हटलं तरी त्या डॉक्टरचं अर्ध काम कमी होतं सेंटरला. किंवा ब्लीड आहे म्हणून CT वर त्यांनी सांगितलं डायरेक्टली. बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमचं सुद्धा स्किल एनहान्समेंट होणं जरुरी आहे. आणि जे स्किल एनहान्समेंट आहे, समजा आता मी रेडिओलॉजिस्ट आहे, माझ्याकडे टेक्निशियन, आता माझ्याकडे तरी जे टेक्निशियन आहेत ते 15-20 वर्षापासून आहेत टेक्निशियन. पण प्रत्येक रेडिओलॉजिस्टला एक चांगल्या टेक्निशियनची गरज असते. आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कामाचा परफॉर्मन्स दाखवता, मला नाही वाटत कुठला रेडिओलॉजिस्ट तुम्हाला सॅलरीसाठी सोडेल. असे बरेच अजून काही विषय तुमचे असतील तर मला मेल करा, मला डायरेक्टली फोन करा. शेवटी आपण म्हणजे कसं आहे, डायग्नोस्टिक सेंटरचा गाडा जे आपण 2 चाक आहेत, आपल्या दोघांना मिळूनच हा गाडा हाकायचा आहे. दोन्ही चाक मध्ये झाले तरच आपली गाडी पुढे जाईल. आपल्या पुढे
सगळ्या पुढे बरेच प्रश्न आहेत. या कोविडमुळे तर अजून बरेच प्रश्न आलेले आहेत. कोविडमुळे आता सगळ्यांना माहित आहे, एक तर सेफ्टी मेजरचे इश्यू आहेत आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की एक्सरे जे होतात किंवा सीटी होतं तर टेक्निशियन बऱ्यापैकी क्वारंटाईन होत आहेत सध्या. हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे की सध्या टेक्निशियन हे म्हणजे फ्रंटला आहे ह्याच्यात, रेडिओलॉजिस्ट पेक्षा टेक्निशियन फ्रंटला आहे. तर त्याची तुम्ही काळजी घ्या. अजून काही तुमचे सजेशन वगैरे असतील आमच्या संघटनेतर्फे तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही मदत करूच. आपले नेतृत्व जे आहे अजितजीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो सगळे आणि मला निश्चित खात्री आहे तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी फार प्रयत्न करतील. इव्हन आमचे रेडिओलॉजिस्टचे प्रश्न सुद्धा मागच्या सरकारमध्ये आम्ही कितीतरी मीटिंग घेतल्या, मुख्यमंत्र्यांना भेटलो, पीसीपीएनडीटीचे विषय होते, त्यांनी आम्हाला फार मदत केली. आमच्या कॉन्फरन्सला नितीन भाऊ आले होते मागच्या वेळेस शिर्डीमध्ये, त्यांनी सुद्धा आमचे बरेच प्रश्न, आमचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर वगैरे बद्दल आम्हाला अजितजींनी मदत केली. स्वप्नील मंत्री आहेत जे की 24/7 काम करतात, त्यांना सगळ्या प्रश्नांची चांगली जाण आहे. तर मी आता काही जास्त वेळ घेत नाही, ऍक्च्युली वेळ झालेला आहे. शेवटी पुन्हा एकदा सांगतो, आमच्या संघटनेतर्फे तुम्हाला जी काही मदत लागणार आहे ती द्यायला आम्ही पूर्ण तयार आहे. आपण कम्युनिकेशन मध्ये राहू. अजून एक सल्ला देतो की तुमच्या संघटनेतर्फे एखादी माणूस जो आहे सिनियर माणूस तुमचा पदाधिकारी रेडिओलॉजी संघटनेसोबत एक लायझनिंग ऑफिसर म्हणून त्यांचा मेल आयडी आणि हे द्या, जे काही इश्यू आहेत ते आपण डिस्कस करायला सोपं जाईल. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद संदीपजी. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांचं धैर्य वाढवलात आणि महाराष्ट्राच्या मार्गदर्शन केलं. त्यांच्या विविध प्रश्नांना स्पर्श करून त्यांच्या सगळ्या भावनांचं निराकरण करणे आणि त्यांच्या सुखदुःखाशी निगडीत असलेले सगळे विषय आपण मांडलेले आहेत. आता बोलण्याचा विषय काही राहिलेला नाही. मी काही फार जास्त वेळ आपल्या सगळ्यांचा घेणार नाही. सर फक्त बोला शंकरजी. हा, मी कन्क्लूड करतो. 5 येस 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 5. मी काय संपवतो, तुम्ही काळजी करू नका. आभार प्रदर्शन करणार आहेत सर आमचे रेडिओग्राफर्स हा, ठीक असोसिएशन आहे, ठीक आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष उंचाळकर सर. ठीक आहे. रेडिओग्राफर्स असोसिएशनच्या या बैठकीला उपस्थित असलेले डॉक्टर आपले शंकर भगतजी, माझा आवाज येतो सगळ्यांना? हा, शंकर भगतजी, त्रिलोकनाथ मिश्राजी, सुनील चव्हाण, विलास भताने, जगदीश जगताप, आमचे डॉक्टर संदीप कौठाळे, डॉक्टर अनिरुद्ध कुलकर्णी, डॉक्टर स्वप्नील मंत्री, डॉक्टर स्मिता काळे, प्रशांत राठोड, डॉक्टर मानसी जाधव, डॉक्टर गोविंद भताने, डॉक्टर प्रमोद कुबडे, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे आमचे पदाधिकारी. खरं तर आज सगळ्यांनी मतं मांडलेली आहेत, विषय सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. मला फक्त 2 मुद्द्यांना विशेष अशा स्वरूपाचं जे राहून गेलेत ते मुद्दे, एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हा सगळ्या मंडळींचं प्रतिनिधित्व पॅरामेडिकल काउन्सिलवर करणे, हा एक माझ्या दृष्टीने राहून गेलेला मुद्दा आहे. कारण एवढा सगळ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये असलेला समाज रेडिओग्राफर्सचा, यांना बेसिकली पॅरामेडिकल काउन्सिल, खरं तर ती माझी चूक आहे, ती मी चूक कबूल करतो. कारण ही पॅरामेडिकल काउन्सिल मीच स्वतः स्थापन केलेली आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस, गिरीजी महाजन, रामेश्वरजी नाईक, मी आणि धनंजय कुलकर्णी, आम्ही ही पॅरामेडिकल काउन्सिल करणारे आम्ही खरे शिल्पकार. पण मी तुमच्या रेडिओग्राफर असोसिएशनची आज दिलगिरी व्यक्त करतो की मला हे माहीतच नव्हतं की तुम्ही या पॅरामेडिकल असोसिएशनचे घटक आहात. पण आज माझे डोळे उघडले या बैठकीमध्ये की तुम्ही या रेडिओग्राफर असोसिएशनची माणसं देखील पॅरामेडिकलशी संबंधित आहात. मी पॅरामेडिकल हा विषय फक्त DMLT पुरताच समजत होतो, परंतु बरं झालं आज माझे डोळे उघडले. परंतु ही जी झालेली आमच्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या काळातली जी चूक आहे करण्याचा निश्चितपणाने मी प्रयत्न करेन. तुम्हाला पॅरामेडिकल काउन्सिल मध्ये निश्चितप्रमाणे रिझर्वेशन, तुमचं आरक्षण कशा स्वरूपामध्ये करता येईल आणि तुमची मेंबरशिप या पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रामध्ये व्हॉइस राहणार नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्याचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला काउन्सिलमध्ये समाविष्ट करून घेणे. यासाठी मी आता धनंजय कुलकर्णी आणि अंगाईतकरांना बोलतो. या शासनातले माननीय राजाजी टोपे, अमित भैया देशमुख, उद्धवजी ठाकरे,
विरोधी पक्षनेते आपले देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे माननीय केंद्रीय मंत्री हर्षवर्धनजी यांना हा विषयात निश्चित लवकरात लवकर मी करेन. दुसरा मुद्दा आहे तुमच्या सुरक्षेचा आणि तुमच्या हेल्थ इन्शुरन्सचा. सगळ्यांनी सुरक्षेच्या संदर्भात बोललं, परंतु तुम्ही आजारी पडलात किंवा तुम्हाला काही झालं तर तुमच्या हेल्थ इन्शुरन्सचा एक मुद्दा राहून गेलाय. कारण तुमच्या सुरक्षेची काळजी ही सरकारची जबाबदारी आहे. आमच्या डॉक्टरांना ज्या पद्धतीने हेल्थ इन्शुरन्स मिळावं त्या स्वरूपात आम्ही देखील सगळे प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तुम्हाला देखील पूर्णपणे विमा कवच मिळावं या दृष्टिकोनातून देखील आम्ही सर्वस्वीपणाने प्रयत्न करू. तो एक मुद्दा मी माननीय हर्षवर्धनजी, कालच रमण गंगाखेडकर रिटायर्ड झाले, त्यांचं मी अभिनंदन केलं, पण त्यांना सांगतो की हा मुद्दा लवकर करा. लव अग्रवाल जे आमचे जॉईंट सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी पण हा मुद्दा मी पाठवतो. एक डॉक्टर स्वप्नील मंत्रींना मी विनंती करतो की यांच्या सगळ्या मागण्यांचं निवेदन आपण लिहून घ्यावं. लवकरात लवकर लव अग्रवाल, हर्षवर्धनजी आणि माननीय उद्धवजी ठाकरे आणि अजितदादा पवार यांना ते तातडीनं आपण पाठवू. तिसरा मुद्दा राहून गेला तुमच्या सगळ्यांच्या चर्चेमध्ये की तुम्हाला ज्या पद्धतीने डॉक्टरांना संरक्षणाचा जसा कायदा झालाय कोविड-19 मध्ये कायमस्वरूपी मिळावा, तसं तुमच्यावर समजा हल्ला झाला तर त्याचं काय, याचा देखील या बैठकीमध्ये विचार झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला देखील कुणी अनवॉन्टेड प्रवृत्तींनी, ज्या अनैतिक प्रवृत्तींनी जे का हल्ले होतात हॉस्पिटलवर, तर रेडिओग्राफरवर जर हल्ला झाला तर त्याचं संरक्षण कोण करणार? तर तुमच्यावर देखील हल्ला झाला तर तुमच्यावर देखील हल्ला करणाऱ्या माणसाला नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये टाकण्यात यावं, त्याच्यावर 307 कलम दाखल करण्यात यावं, त्याला कायमस्वरूपी कडक स्वरूपाची शिक्षा व्हावी, अशा स्वरूपाची पण अंमलबजावणी करण्याच्या स्वरूपातला कायदा रेडिओग्राफरच्या संरक्षणाच्या संदर्भातला महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा जोरदार नरेंद्र मोदी यांच्या मोदी पार्ट 2 याला 1 वर्ष पूर्तता झाल्याबद्दल आम्ही हे अभियान संपूर्ण देशभरामध्ये करत आहोत. आपण देखील आता ही बैठक खरं तर पक्षविरहित आहे. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या पक्षामध्ये जॉईन व्हा, याच्यासाठी ही बैठक नाही. आम्ही तुमची समस्या ऐकून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. आम्हाला तुमचे प्रश्न ऐकायचे होते, आम्हाला तुमच्या समस्या सोडवायच्या आहेत, त्याच्यासाठी ही जी बैठक होती. कारण वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्या प्रकारच्या विंग ओपन करत आहोत. त्यामध्ये डेंटल विंग आहे, पॅरामेडिकल विंग आहे, फार्मासिस्ट विंग आहे, परिचारिकांमध्ये जाणार आहोत, आशा वर्कर्स मध्ये जाणार आहोत. छोट्या छोट्या स्मॉल घटक मध्ये आम्ही जाऊन त्या ठिकाणच्या लोकांचे समस्या ऐकून त्यांचे विंग्स निर्माण करत आहोत, जेणेकरून तुमची संघटन शक्ती वाढवावी आणि तुम्हा लोकांचे प्रश्न सोडवावेत, देश पातळीवरचे आणि राज्य पातळीवरचे. आता प्रश्न येतो की भाजप वैद्यकीय आघाडी काय करेल? तर भाजप वैद्यकीय आघाडी या घडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा कार्य करीत असताना तुमच्यासारख्या संघटित मंडळींचे आणि नॉन संघटित, म्हणजे जे नुसत्या संघटित विषयाचे नाही तर जे संघटित नाहीयेत त्यांचे देखील प्रश्न सोडवण्याचा आम्ही केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. आम्ही माननीय राजेश टोपे, उद्धवजी ठाकरे, अजितदादा पवार आणि अमित देशमुख यांना सगळ्या संघटनांच्या समस्यांचं लिखित स्वरूपाचे निवेदन नुसते देऊन नव्हे, त्यांच्यासोबत 1 to 1 डायलॉग मध्ये चर्चा करून, ऑनलाईन त्यांच्यासोबत बैठका घेऊन आम्ही हे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता जे काही चर्चेला गेलेले जे मुद्दे आहेत, तुमच्या सॅलरीचा विषय असेल, तुमच्या सेफ्टीचा विषय असेल, तुमच्या संरक्षणाचा विषय असेल, तुमच्या कायद्याने तुम्हाला विमा कवच मिळण्याचा विषय असेल आणि तुम्हाला पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये समाविष्ट करण्याच्या संदर्भातले तुमच्याशी संबंधित असलेले सगळे संवेदनशील मुद्दे. कारण का तर तुम्ही या रेडिओलॉजीच्या सगळ्या जगताचे बॅकबोन आहात, या रेडिओलॉजीच्या जगताचे तुम्ही बेसमेंट आहात. तुमच्या आधारावरच रेडिओलॉजीतली सगळी मंडळी ही मोठ्या प्रमाणावरती काम करतात. तुमच्या आधारावरती रेडिओलॉजीच्या माध्यमातून डायग्नोसिसचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं. त्यामुळे तुम्हाला मान्यता चांगल्या पद्धतीने मिळावी, प्रोफेशनल म्हणून तुम्हा सगळ्या लोकांचा समावेश व्हावा व देश विदेशामध्ये देखील तुमचं नाव हे तंत्रज्ञ म्हणून नव्हे तर या क्षेत्रातली एक नावाजलेली टीम आणि या क्षेत्रामध्ये काम करणारी, सेवा कार्य करणारी एक चांगल्या प्रकारची एक संघटित शक्ती म्हणून तुमचं नाव व्हावं, या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये अशा प्रकारचं संघटन उभारून तुमच्या सुखदुःखामध्ये राहण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. समारोपाच्या शेवटच्या 2 वाक्यामध्ये मला वैयक्तिक तुम्हा सगळ्यांना एक असं आवाहन करायचंय की हे काम करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या
आणि अलर्ट राहा. कोरोना हा आपल्या आता जीवन पद्धतीनुसार आपल्याला राहायचं आहे, ते आपलं कल्चर आहे. त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काळजी घेत असताना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक, विशेषतः आर्थिक संकटांचा मुकाबला आपल्या सगळ्यांना करायचा आहे. त्यामध्ये डॉक्टर्स आहेत आणि तुम्ही पण आहात. त्यामुळे कुठल्याही प्रकारे मनाचा समतोल बिघडू देऊ नका आणि चांगल्या पद्धतीने दर्जेदार काम करा. कुठलेही इल्लीगल काम करू नका अशी माझी तुम्हाला परत एकदा मनापासून विनंती आहे. हे करत असताना स्वतःची काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या. स्वतःचा फायनान्शियल क्रायसिस होत असेल तर त्याच्या संदर्भात संघटित शक्तीद्वारे एकमेकाला मदत करा. मानसिक समतोल राखणं अत्यंत आवश्यक आहे आणि जोपर्यंत तुमची संघटनात्मक शक्ती वाढणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही विचारणार नाही. त्यामुळे वैयक्तिक विषयाच्या आधारे हा प्रश्न सुटणार नाही. तुमची संघटनात्मक शक्ती वाढवा. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्रातली जी संघटना आहे ही पूर्ण शक्तीनिशी, पूर्ण ताकदीनिशी तुमचे प्रश्न केंद्रातले, राज्यातले या महिन्याभरामध्ये पूर्णपणे सोडवण्याच्यासाठी, जसं कवठाळे सर म्हणले 90%, मी तर म्हणतो की 100% का सोडू नये, कारण तुम्ही लोकांची सेवा करत आहात, कोरोनाच्या संकट काळात धावून जात आहात. तुम्ही लोकांच्या कुठल्याही प्रकारचा दुजाभाव मनात न ठेवता एक बॅकबोन म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम करतात. त्यामुळे संपूर्ण भाजपची वैद्यकीय आघाडी नेहमी करता तुमच्या आम्ही पाठीशी राहू आणि सदैव आम्ही या दृष्टिकोनातून आपल्या पाठीशी राहू. एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आपण या बैठकीत सहभागी झालात आणि भाजप वैद्यकीय आघाडी सोबत आपण सगळ्यांनी सम्मिलित राहिलात आणि आमच्या सगळ्यांसोबत एक चांगल्या प्रकारचा सुसंवाद केला. याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. शंकरजी बोला. धन्यवाद सर. बरेचसे लोक धन्यवाद सर. बरेचसे लोक परत जोडले गेले नाही, पण मी तुमचं जे काही बोलणं आहे ते रेकॉर्ड केलेलं आहे आणि मी ते सर्व रेडिओग्राफर नक्कीच पोहोचवणार आहे. आणि मी आता रेडिओग्राफर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत हुंचाळकर सर, राज अहमद हुंचाळकर सर, त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचं कार्यक्रम सांभाळावा. त्यापूर्वी एक विनंती अशी आहे शंकरजी की या बैठकीचं एक नीट वृत्तलेखन करावं. हे वृत्तलेखन करून व्हॉट्सअपवरती सगळ्या व्हायरल करावं आणि या ग्रुपचा एक फोटो आपण घेऊन तो व्हॉट्सअपवर ठेवावा. त्याचा शासनावर दबाव निर्माण करण्यासाठी एक आपल्याला उपयोग होईल. या बैठकीत कुठल्या कुठल्या विषयांची चर्चा झाली आणि एक ग्रुपचा एक फोटो आणि ड्राफ्टिंग करून सगळ्यांच्या मेलवर तुमच्या असलेल्या प्रश्नांचं संकलन करून आम्हा सगळ्यांना पाठवावं, जेणेकरून आम्हाला केंद्रीय मंत्री आणि राज्यातल्या मंत्र्यांना याच्या पाठीमागे पाठपुरावा करता येईल. हे वृत्तलेखन तातडीने आज किंवा उद्या सकाळपर्यंत व्हॉट्सअपवर फोटोसहित पाठवावं अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. हुंचाळकर सर, आपण वोट ऑफ थँक्स द्यावं. अनम्यूट करून घ्या सर हुंचाळकर सर. आवाज येते का? हा येतोय, बोला. हो सर, हो बोला सर. मैं चला जानिबे मंजिल की ओर अकेला, लोग आते गए और कारवा बनता गया. डॉक्टर गोपछड़े सर, डॉक्टर कुलकर्णी सर, डॉक्टर संदीप सर, डॉक्टर मंत्री और मेरे इधर महाराष्ट्र के अलग अलग खाने कोपरे से ज्वाइन हुए रेडियोग्राफर बंधुओं, सर्वप्रथम मैं डॉक्टर गोपछड़े सर का धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने हम रेडियोग्राफर बंधु के लिए, रेडियोग्राफर ऑफ महाराष्ट्र के लिए विशेष तौर पर टाइम निकाल के ये जो हमारी व्यथा है, मनोगति है, वो सुनने के लिए उन्होंने टाइम दिया. उसके लिए रेडियोग्राफर ऑफ महाराष्ट्र की ओर से मैं सर्वप्रथम उनको धन्यवाद देना चाहूँगा कि उन्होंने ये इस प्रोग्राम का आयोजन किया और उसमें वो सहभाग हुए
और न केवल वो बल्कि उनकी पूरी टीम, और जिस तरह से उनकी पूरी टीम ने अलग अलग उन्होंने हम रेडियोग्राफ बंधुओं की प्रति जो बातें कही हैं, तो हम ये चाहते हैं कि हम जो कहने से ज्यादा हमारे मन को दर्शाने से ज्यादा वो हम काफी कुछ हमारे बारे में कहें, बताया उन्होंने। हम ये चाहते हैं कि जो बातें उन्होंने कही हैं सर के सामने रखी है वो इम्प्लीमेंट हो, और जिस तरह से कई मुद्दे हमारे रेडियोग्राफ बंधु ने रखा, पर्टिकुलर सैलरीज के लेके और अपने एजुकेशन क्वालिफिकेशन को इनहेंस करने के संदर्भ में, और अपना काउंसलिंग का, ये बेसिक मुद्दे हैं सर, जिसको लेके चलते हैं। काफी वर्षों से, काफी दिनों से हम इस पे फाइट कर रहे हैं। हम ये उम्मीद करते हैं कि आने वाले दिनों में ये हमारे पूरे मुद्दे सॉल्व होंगे, और आप लोग हमको पूरा तरह से सहयोग दे कि आप अध्यक्षता करके ये पूरी अपनी हमारी जो मांगे हैं उसको पूरी करेंगे। ऐसे मैं उम्मीद करते हुए अपने 2 शब्द यही पूरा करता हूँ। धन्यवाद सर। थैंक यू शंकर जी, थँक यू व्हेरी मच. थँक्यू सर. आपण जाहीर करावं मीटिंग संपल्याची. येस थँक्यू व्हेरी मच. वृत्तलेखन पाठवा शंकरजी लवकरात लवकर. थँक्यू सर. आपण एवढं आपल्याला येस येस सर, आपण वेळ दिल्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद सर. खूप वेळ दिला आपण. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. ओके थँक्यू. बाकी सर्व उपस्थित असलेल्या सर्व आपल्या रेडिओग्राफर्सना पण धन्यवाद. आपण सर्वांनी एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू शंकर भाऊ. थँक्यू. मस्त एक्सलंट जॉब. धन्यवाद सर. थँक्यू.